आता आपण सावनेर विधानसभेतील केळवद जिल्हा परिषद सर्कलमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण केळवद येथे आलेलो आहोत. येथील जनतेच्या प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेणार आहोत. इथे काय कोणाचा माहोल आहे, कोण निवडून येणार, याबद्दलच्या प्रतिक्रिया जनतेतून आपण जाणून घेणार आहोत. इथं आता सध्याच्या घडीला आशिष देशमुख आहे, हो का, आपल्या केळवद सर्कलमध्ये. केळवद जिल्हा परिषद. हो का. आणि तसं बी आता कौल लोकांचा बदलला आहे. लोकांना 30 वर्षापासून एकच एक घराणेशाही चालू आहे. त्याच्या कारणानं आता लोक त्रस्त झाले आहे. इथल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही सरकारी हॉस्पिटल नाही आहे बऱ्याच सावनेर क्षेत्रामध्ये. कधी ॲक्सिडेंट झाला त्याला न पाटणसावंगीपर्यंतच खतम होऊन जाते, तो माणूस दवाखान्यापर्यंत पोहोचत नाही. या साऱ्या सोयी इथं ऑलरेडी सावनेर विधानसभेमध्ये नाही आहे. म्हणून थोड्याशा गोष्टीसाठी आज 30 वर्ष पाटणसावंगीला बनवला ना खूप मोठा, तो आपल्या गावला घेऊन गेला. तो माजी आमदार आपल्या गावला घेऊन गेला. त्याला सावनेर विधानसभेमध्ये द्यायला नाही पाहिजे नव्हतं का, द्यायला पाहिजे नव्हतं. पण त्यानं आपल्या पाटणसावंगीला नेला. पाटणसावंगीला कोणी नेल्यानंतर आता ॲक्सिडेंट इकडे पांडुर्णा रोडवर होतंय. ते पांडुर्णा रोडवर ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला सावनेरले नेते थोडं फार तिथून सलाईन लावून नागपूरला रेफर करायला लावते. तर नागपूरला सलाईन द्वारे रेफर करतात नाही, पाटणसावंगीत जात नाही, तर तो मृत पावते. म्हणजे आरोग्याच्या सुविधा चांगल्या व्हायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. हां, आणि मुलांसाठी शिक्षणासाठी कोणते कॉलेज नाही आहे, बाहेर मुलं जात राहतात. आणि दुसरी गोष्ट इथं या क्षेत्रामध्ये जसंच तसंच आहे. कोणत्या ग्रामपंचायत सुधारल्या नाही, कोणाच्या रस्ते नाही, कोणत्या नाल्या नाही, कोणाच्या पाण्याच्या समस्या नाही. फक्त इथं सर्वात अवैध धंदे वाढले आहे. रेती घाट जोरात, त्याचे बियर बार जोरात, आणि त्याचेच माजी आमदाराचेच माणसं मोठे फार झाले आहे. अशा साऱ्या गोष्टी आहे. म्हणून आता लोकांचा वेगळं चित्र आहे. आशिष बाबूकडे जास्त जोर आहे. आशिष बाबू हे नव्यानं आता चांगले नेतृत्व करण्यावाले उमेदवार भेटले आहेत. त्याच्याने आता कौल लोकांचा जास्तीत जास्त आशिष देशमुखकडे आहे. कौल आशिष देशमुखांकडे आहे. कोणाचे माहोल वाटते आपल्याला इथे केळवदमध्ये? सुनील केदार. हो का. जे आता 3-4 टर्म झाले त्यांच्यावाल्या. तर इथे आपल्या इथे कोणते असे विकासाचे महत्त्वाचे म्हणजे असे कामं झालेली आहे त्यांच्या हातावर? विकासाच्या कामामध्ये पाहतात रोड वगैरे. हो, म्हणजे असे कोणते झाले आहे तेच विचारत आहो ना मी. आमच्या तिकडे पहिले पारचा पूल झाला आहे. अजून काय झालं आपल्या इथं? कपिलेश्वर मंदिर, तिच्या पुलाचं काम, तिच्या सौंदर्यीकरण. हो, पूर्ण वार्ड नंबर 4चा पुलिया. हो का. विकासाची कामे झाली आहे त्यांच्या हातावर. आता मला सांगा तुम्ही, आता साहेब नाही आहे उभे, वहिनी साहेब आहे. आता त्यांना सुद्धा जनतेकडून तेवढाच प्रतिसाद मिळणार का? हो साहेब, मिळणार. जसं साहेबांना मिळत होता बिलकुल तेवढाच मिळेल. तेवढाच त्याच प्रमाणामध्ये तेवढाच मिळेल, त्यांच्यावर जास्त मिळेल. हो का. आपल्या केळवद सर्कलमध्ये कसं काय राहील, म्हणजे असं काँग्रेस म्हणता तुम्ही? प्लसमध्ये राहील. प्लसमध्ये राहील. हो. आणि जसे आता अमोल देशमुख जे उभे आहेत, ठीक आहे, अपक्ष म्हणून ते काँग्रेसचे विचारधारा सांगतात. हो. तर त्यांच्या काही प्रभाव म्हणजे काही काँग्रेसला नाही त्यांचे काही आम्हाला काही नाही, त्यांच्यामुळे काही फरक नाही पडणार. काही फरक नाही पडणार. आणि जे अपक्ष आहे इथे अजून बाकी जसं पंकज गाठोडे वगैरे असं काही इथे नाही, काही नाही, चान्सेस आहे इथे? काही दोनच पक्ष झालेली इथे. हो. आपल्याला काय वाटतं इथे माहोल? इथे सुनील केदारांचाच माहोल आहे. हो का. हां, त्यांनी विकास कामे केली आहे 25 वर्षापासून. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. आणि हे जे येणारे आता दुसऱ्या पक्षाचे जे उमेदवार आहे, हे फक्त इलेक्शन पाहून वेळेवर येतात. त्याच्यामुळे जनता त्यांना काही ओळखत पण नाही. जनता काही त्यांना ओळखत पण नाही. त्याच्यामुळे सुनील केदार भरघोस मतांनी निवडून येणार. हो का. जनतेत परिचित आहे. हो. आपलं काय म्हणणं आहे? केदार साहेब. आपले केदार साहेब. हो का. आपला केदार साहेब. विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहे. तर आपल्याला इथं केळवदमध्ये कोणाचा माहोल वाटतो असा, म्हणजे कोण निवडून येणार, काय आहे, कोणाच्या पगडा भारी वाटतो इथे? माहोल दोन्ही पार्टीचे. दोन्ही पार्टीच्या सेम वाटत आहे, असं म्हणणं आहे आपलं. हो का. आणि टक्कर कशी राहणार?
काट्याची टक्कर राहणार दोन्ही याच्यामध्ये. हो का? ते आता सांगता नाही येणार, वेळेवरतीच सांगता येईल. हो का? म्हणजे काट्याची टक्कर असणार असं म्हणणं आहे आपलं. हो का? दोन्ही काट्याची. काट्याची टक्कर असणार. साहेबांना पाहिलं तुम्हाला कुठे? मोबाईलवर खूप वेळ पाहतो तुम्हाला. हो का? हा 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 पुन्हा? इथे तुम्ही इंटरव्ह्यू घेता का नाही? हा. पाहत राहतो पण आम्ही. हो हा, का? तिथे जायला. अरे वा. काय राजू भुजाडे ते तुमचे म्हणजे खूप फॅन आहे आणि ते अरे तुम्हाला हा. पण ते आता कोराडी नागपूर येऊन राहिले. हो का? ते तुमच्या म्हणजे तुमच्या राजू भुजाडे. हा. तुम्हाला इथं केळवदमध्ये माहोल कोणाचे वाटते? सध्या तर आशिष बाबू देशमुख यांचा माहोल जमून वाटून राहिलेला आहे. हो का? म्हणजे आशिष बाबू देशमुखमध्ये अशी का खासियत आहे? खास म्हणजे आशिष बाबू देशमुख तर कामाच्या विकासासाठी तर त्यांचे रणजित बाबू देशमुख त्यांचे वडील होते, त्यांनी खूप कामं आमच्या इथे केलेले आहे. आपल्या इथं आमच्या केळवदमध्ये पहिल्यांदा पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, पाणीच नव्हतं, विहिरीवर डिपेंड होतं. आधी पहिल्यांदा जे टंकी झाली ते आशिष बाबू देशमुखांच्या वडिलांच्या हाताने म्हणजे रणजित बाबू देशमुखांनीच आमच्या इथं पाण्याचं व्यवस्था केलेली आहे. तो 3-4 टर्म आता केदार साहेब होते आमदार. तर इथे त्या पद्धतीचे म्हणजे विकास किती पद झाला विकास? हे त्यांच्या कारकिर्दीत. 30 वर्षापासून म्हणजे जवळपास 5 टर्म झाल्या आहे केदार साहेब इथं आहे. आमच्या इथं जो विकास आहे तो बिलकुल 0% आहे. एकच एक आमदार आहे, पण आमच्या इथे म्हणजे ना बाजाराचा विकास, बाजाराचं सिमेंटीकरण हे माझ्या हातावर झालं. पुलाचं आम्ही किती वेळा पुलासाठी अप्लिकेशन केल्या, पण माझ्या इथं पूल आजपर्यंत 30 वर्षात आमदारांनी आमच्या इथच्या पुलाचं म्हणजे पुलाकडे लक्ष दिलं नाही. हां, आणि आमचा जे लाईफलाईन आहे ही पुलच आहे. आणि जर पाऊस आला तर आमच्या गावातलं एक उंदराचं पिलूसुद्धा बाहेर निघू शकत नाही, तर माणूस काही निघाल. हां, पण पुलाची तरीही आवश्यकता खूप गरजेची आहे. तरीही आमदारीने आमच्या पुलाकडे अजिबातच लक्ष दिलं नाही. ठीक आहे. या ना, आपल्याला इथं कोणाच्या माहोल वाटते? आपल्याला BJPची चालू आहे, कारण की काँग्रेस पायी पुरे झालं ते. आणि यंदा जे आम्हाला जो भेटले BJPमध्ये मनोहर भाऊ कुंभारे, हां, त्यांनी म्हणजे चांगली सर्वे केला, यांनी जांभूरबाईच चांगली मारली. आणि लाडकी बहिणीची बी हे केली. फाईट कशी वाटते? फाईट तर तशी तर आताच्या काळामध्ये म्हणजे 50-50 वाटून राहिलं. 50-50 हां, पण काही ना काही होऊ शकते. होऊ शकते. हा हा हो का? फाईट 50-50. हा 50-50 समजा. तर मला सांगा, इथे केळवदमध्ये माहोल कोणाचे वाटते आपल्याला? माहोल इथे 15 वर्षापासून सुनील बाबू केदारचा आहे. हो का? आणि सुनील बाबू केदार एकमेव आमदार आहे सावनेर निर्वाचन क्षेत्राचे. आणि त्यांनी केळवदमध्ये खूप सारा विकास पण केला आहे, नाही केला असा काही विषय नाही. आम्हा युवा पिढीची इच्छा आहे की बा सुनील बाबू केदार यांची मिसेस वापस निवडून यायला पाहिजे. कोणकोणते कामे झाली इथे? शेतकऱ्यांच्या समस्या जे होत्या की खूप वर्षापासून शेतकऱ्यांच्या समस्या स्थगित होती. कोणत्या समस्या? समस्या म्हणजे त्यांच्या शेतामध्ये जायचे रस्ते नव्हते, बरोबर रस्ते जे काही रस्ते नव्हते, पाण्याची व्यवस्था नव्हती आणि विजेची व्यवस्था नव्हती. शेतकऱ्यांपाशी त्यांना वीज मिळवून दिली आमदार साहेबांनी. आणि गावामधले बी खूप सारे कामं केले, सिमेंटीकरण केलं. जसं केळवद बाजार चौकामध्ये जे सिमेंटीकरण झालं ते त्यांच्याचमुळे झालं. आणि शेतकऱ्यांचे जे आहे मालाला आज भाव नाही, जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्याच्यासाठी ते लढाई लढत आहे. या सर्व कामामुळे बाकी काही नाही. आपल्या केळवदमध्ये कोणाचे माहोल वाटते आपल्याला? अनुजा सुनील केदार, अनुजा सुनील केदार यांच्या. मला सांगा, इथे 3-4 टर्म सुनील केदार साहेब होते आमदार म्हणून. हां, बोला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या परिसराचा विकास झाला असं समाधान आहे का? हा, विकास आहे ना, विकास होतोच आहे. हो का? कोणकोणते कामे झाले? आरोग्याच्या झाल्या आहे. आणि मेन म्हणजे व्यवसायाचा जर किंवा उद्योगधंदे किंवा नोकरीचं राहिलं तर कळमेश्वरमध्ये एवढी मोठी MIDC आहे.
आणि सावनेर MIDC आहे, उद्योगधंदे आहे. पण कुणी आलं नाही, कारण की 2014पासून भारतीय जनता पक्षाचा हे आहे, सरकार आहे. त्याच्यामुळे उद्योगधंदे त्यांनी गुजरातले नेले. महाराष्ट्राची भाकर सर्व गुजरातच्या ताटात नेऊन वाढून आले. तर ह्या पक्षानं समजायला पाहिजे की बेरोजगारी आहे हा प्रश्न आहे, यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. फाईट कशी वाटते तुम्हाला ह्या इलेक्शनमध्ये? कोणाकोणाची वाटते? ते काय विन आहे आपली अनुजा सुनील केदार यांच्या, काँग्रेसच्या.